मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार. संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा आणि जो बेल आयकॉन आहे त्याला ऑल प्रेस करायला विसरू नका. आणि या नमो शेतकरी राज्य सरकारकडून राबवली जाणाऱ्या योजनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, जेणेकरून तुम्हाला जो माहिती आहे ते वेळेवर मिळेल. त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा खरंच 1 जून रोजी मिळणार आहे का, या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून. तर ही जी आपण खालील दिसत आहात नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस हे मी काय सांगत आहे की स्टेटस काढा. तर मित्रांनो, काय जर प्रॉब्लेम असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण PM किसान योजनेमुळे थांबू शकतो. आणि PM किसान योजनेमध्ये काय दुरुस्ती असतील, काय करायचे असेल तर तुम्ही करू शकता. PM किसान योजनेमध्ये काय दुरुस्त करायचे असेल तर त्यासाठी वाढीव तारीख देण्यात आलेली आहे 31 मे. त्या खाते अद्ययावत करणे, KYC किंवा अनेक प्रकारची जी कामे आहेत ते कामे तुम्ही करू शकता. आणि 20वा हप्ता आणि येणारा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं आहे. तर या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अशा पद्धतीचं स्टेटस वगैरे काढू शकता. इथं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता हप्ता थेट वितरण होणार आहे.